चला मॅच सुरू करूया आपण. जीकेचे दुंद्रे विपक्ष मैदानामध्ये दुधराई असा सामना सुरू झाला आणि पहिल्यांदा बॅटिंग चूज केले मैदानामध्ये दुधराई संघाने आणि पहिल्याच बॉलवर हल्ला बोल झाला. पंच सांगतायत 6 रन षटकार. चला मैदानाच्या बाहेरचे प्रेक्षक बसतात. आपण जमिनीवर आसपास जागा चेक करून बसा. काळजी घ्या स्वतःची. कारण हे संपूर्ण पडीक माल आहे त्याच्यामुळे बसताना आपण काळजी घ्या. पहिला बॉल त्याच्यावर षटकार आलाय निशांतच्या बॅटमधून. दुंद्रे संघानं चांगली सुरुवात केली आहे रणांगणामध्ये. विनर वर्सेस विनर ही लढाई सुरू आहे आणि जो जिंकेल तो डी लॉट मधून पुढे क्वालिफाय करेल स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये. आणखीन एकदा फुल टॉस आणि त्याच्यावरही हल्ला केला. रोशन चूक करत असताना हा बॉल फुल टॉस डिलिव्हर्ड केला आणि त्याच्यावर ठोकला. आणखीन एक षटकार. 2 बॉल 2 षटकार. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. चला मॅच कडे आता बोलूया आपण. लगातार 2 षटकारानंतर लगातार 2 डॉट बॉल इथे फेकत रोशननं गुड कमबॅक. निशांत जो ऑन स्ट्राईक कडे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल आलाय गॅप मध्ये. आणखीन एक बिग हिट. पंचांचा इशारा हाही षटकार आहे. निशांतची सध्या ही तोडफोड फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. चौथा षटकार. पहिले षटक अतिशय महागडं आणि त्यामध्ये 24 धावा आलेत. अतिशय दमदार सुरुवात झाली मैदानातील जीके सुंदरेकडून. ओपनिंग ब्लास्टर्स निशांतनं आज खरं तर कुणालचं काम सोपं केलंय. मागील मॅचमध्ये कुणाला दमदार फलंदाजी केली परंतु यावेळेस कुणाचं काम थोडं सोपं करत असताना कारण 4 षटकांची लढत आणि 24च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात झाली त्यामुळे दमदार स्टार्ट झालाय मैदानात. 1 नंतर 24-0. खूप चांगली वाटचाल राहिली संपूर्ण स्पर्धेची. त्याच्यानंतर शेवटची एक मॅच आता उर्वरित राहिली आपली. विनर वर्सेस विनर अशी सध्या ही लढाई सुरू असताना 24 धावा आलेत. निशांतला आपण बघितलं. नवीन बॉलर प्रशांत सिनारे. पॉवर प्लेचे बंधन आता समाप्त झालेत. डीपमध्ये खेळाडू बॅकवर्डमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर अशी फिल्डिंगची रचना सध्या केली पुणे टीमनं अर्थात दुंद्रे यानं.
सेन्सिबल क्रिकेट प्लेसमेंट दाखवली यावेळेस कुणाल दवणे. पोलटॉस बॉल गॅप मध्ये दोन खेळाडूंच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. निशांत आज जणू काय मनाशी संघर्षच करून आलाय, ठरवूनच आलाय मैदानामध्ये उतरायचं, सुरुवात दमदार करायची आणि ती दमदार सुरुवात त्यांनी केली. याच्या अगोदर पहिल्या ओव्हरमध्ये 4 षटकार त्याने ठोकले आणि या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर जशी स्ट्राईक त्याला मिळाली त्यानं चौकारानं सुरुवात केली. प्रशांत दुंद्राई संघाला मॅच जिंकायची असेल तर त्यांना जरूर कमीत कमी धावणं रोखावं लागेल टीम दुंद्रेला. प्रशांत सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. हो खूप चांगला कट केला बॉल, गॅप मोठी आहे, बॉल चला डीप मध्ये, डीप कव्हर कडे आणखीन एक चांगला फटका. निशांत हे नाव सध्या गाजत आहे, थोडंसं फिरवण्याचा प्रयत्न होता, बॉल टर्न मिळाला नाही, जो ग्रीप हवा होता तो मिळाला नाही, त्यामुळे स्ट्रेट राहिलं, बॉल इझी गेलं चौकारामध्ये दाखल करण्यामध्ये. 4 रन ते मिळत आहेत. निशांत वैयक्तिक पोहोचला 8 बॉलमध्ये 32. कुणालनं फक्त 1 बॉलचा सामना केला, त्याने एकेरी धाव आपल्या संघासाठी केले. प्रशांत लगातार 2 चौकार त्याच्याकडून आलेत. करंट रन रेट 22, 22चं सध्याचं करंट रन रेट तुम्ही पाहतायत. ओव्हर विकेटने गोलंदाजी करत असताना बॉल झाला डीप मध्ये, खेळाडू आहेत काऊ कॉर्नरला, 1 रन. खूप चांगली लढत सध्या सुरू असताना, कारण दोन्ही जवळचे गाव आहेत, अनेक वेळा एकाच लॉटमधून खेळतात, परंतु आता ही मॅच थोडीच महत्त्वाची, कारण सुपर 12 मध्ये पोहोचण्याची स्वप्न दोन्ही टीमनं उघड्या डोळ्यांनी पाहिलेत. त्यामुळे हे उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्व हाताने मेहनत ही मैदानामध्ये करावी लागेल. 34 वर सध्या संघ बघतोय. कुणाल हो इथे येता क्षणी कुणालला आक्रमण केलं, बॉल उंच हवेत, मिस टायमिंग, फील्ड डाऊन द बॉल आणि जय तिथे टिपलाय. मोठी विकेट मिळाली मैदानामध्ये, वादळ येणे अगोदर शांत केलंय. कुणाल दवणे बॅक टू द डगआउट. चला विकास सज्ज होत असताना 34 वर 1 आपण बघतो, नवीन विकास आलेत. प्रशांतला एक मोठी विकेट मैदानामध्ये. निशांत साकिरेंकडे सज्ज होत असताना 9 बॉल 33 मध्ये 33 रन त्यांनी केलेत. हो इथे प्ले डाऊन झाले, बॅटची एज लागली आणि बॉल जाऊन यष्टांमध्ये धडकला, क्लीन बोल्ड बाद. अक्षर रिप्ले उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल होता, थोडंसं डाऊन द ग्राउंड जाण्याचा प्रयत्न होता, परंतु मेडल झाला नाही, बॅटची एज लागली इनसाइड आणि मिडल स्टंपवर जाऊन हा बॉल धडकला. विकास येणार आहे 0 वर परत, गोल्डन डकचा शिकार. निशांतला आपण पाहिलंय 9 बॉलमध्ये 33 त्यांनी केलेत, परंतु आता त्याला स्ट्रायकर इनकडे येणं फार गरजेचं आहे टीम दुंद्रेच्या दृष्टिकोनातून. परंतु दुंद्राई संघ हाच विचार सध्या करतोय, कुणालला शांत केल्याचे. कुणालला मागील मॅचमध्ये दमदार बॅटिंग केली होती चिंचोली संघाच्या विरुद्ध,
त्याला बाद केल्यानंतर आता निशांतची विकेट कशी येईल याकडे त्यांनी सध्या फोकस केले, परंतु एक आक्रमक झुंजार खेळ क्रिकेट या खेळामध्ये जर त्याला स्थान नसतं, तुम्ही जे पेरता तेच तुमच्यासाठी उगवतं. 2 ओव्हरनंतर 34वर 2 असं सध्या हे धावसंख्येचं टोटल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. तृतीय षटकाला सुरुवात होते बघा. पंच तिथे टायमिंग अलर्ट करतायत. 3rd ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना गोलंदाज अमोल सिनारे 3ऱ्या षटकामध्ये 34वर 2. चांगला बॉल इथे बघायला मिळाला. बाउन्स अटेम्प्ट करत असताना अमोल. सुरुवात झाली डॉट बॉलला. निशांत 10 बॉलमध्ये 33 रन केलेत आतापर्यंत. खूप अपेक्षा आहेत निशांतकडून या मॅचमध्ये. 34वर 2 आहेत. मागील काही चेंडूमध्ये धाव संख्येचं टोटल थोडं थांबलंय. बाईची रन आहे पण जो सांगतायत. 2 रन आले त्या बॉलवर. धावा झालेत 36. लॉस ऑफ 2 विकेट्स. 36 ऑन बोर्ड. 33. निशांत 11 बॉल 33. हो हा जबरदस्त बॉल राहिलाय. अवे फ्रॉम द बॉडी. फुटवर्क नव्हतं. टान्स त्याचा फलंदाजा बघितला आता कडे थोडासा लेट कडे त्याने जाण्याचा प्रयत्न केलाय. नाही कॉन्टॅक्ट बनलाय. चला या पुढचे दोन्ही संघ टॉस साठी या. हो व्हॉट अ डिलिव्हरी. ऑफ कटर बॉल आणि यस त्या उद्ध्वस्त झालेत. वैभव नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील अंतिम मॅच ती म्हणजेच यंगस्टर चिखले और उनके खिलाफ नेरेपाड़ा. दोनों भी टीमों के कप्तान टॉस के लिए संपर्क करें. मोठी विकेट आणि जल्लोष मैदानामध्ये. निशांतला बाद करण्यामध्ये यश मिळाले. 12 बॉलमध्ये 33 रन त्याने केल्या, परंतु थोडासा नाराज आहे. अमोल मागील बॉलवर त्याला विकेट मिळेल. नवीन खेळाडू अधिक सिनारे 36वर 3 धावा थांबलेत. हो काय बॉल आहे. भन्नाट गोलंदाजी. ऑफ कटर आणखीन एक. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. आणखीन एक डॉट बॉल. स्कोर थांबवण्याचं काम केलं अमोलनं. फक्त एकच फक्त 22च्या 2 आणि रन येताना तुम्ही पाहिले त्या ओव्हरमध्ये. 36 3 विकेट. वेगवान बॉल. बाउन्सर आणि तसाच पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शॉट अँड पुल सक्सेसफुल. षटकार इथे आलाय.
अधिक सेनर ॲक्शन रिप्ले डबल अँगलमध्ये दोन्ही अँगल तुम्हाला साईड अँगल अँड फ्रंट अँगल. ओ ग्रेट शॉट, परफेक्ट पुल, सक्सेसफुल. 6 रन येतात या बॉलवर. एंड चांगला केला त्याने. 3 ओव्हर नंतर 42 वर 3 बॅटिंग करणारा JK सुंद्रे. तीन षटकं संपलेत. 42 वर 3 विकेट गेलेत. सुंदर गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये केली. आता सार्थक उलवेकर आलेत गोलंदाजीसाठी. रात्रीचे 1:31 झालेत. 1:30 वाजलेत. हो चांगला बॉल सार्थक. हे नाव देखील तेवढंच मोठे आहे. जरी यंगस्टर्स असला दुंद्रे पाडाचा तरी मागील मॅचमध्येही सार्थकनं आपल्या टीमला सार्थकी ठरवे अशी गोलंदाजी केली होती. आणि याही ओव्हरमध्ये सुरुवात डॉट बॉलनं. धावा थांबलेत. धावांची गती कमी झाली. 42 वर 3 बघायला मिळतात. शेवटचे 5 बॉल आता उर्वरित राहिलेत. हो काय खेचून मारलाय चाबूक शॉट. अगदी बॉल चाललाय ठीक खेळाडू कक्षमध्ये. आय एम हिअर हे सांगत असताना ॲक्शन रिप्ले खूप चांगला. थोडेसे फ्रंट फुटला आले आणि त्याच्यानंतर हा फटका त्यांनी सजवलाय. तीन 3.2 एक पे होती. स्कोरबोर्डवर करंट रन रेट होतं 20च्या आसपास प्लस होतं. परंतु आता 14.40 वर आलाय. अजून एकदा यावेळेस वाईड वर्क करण्याचा प्रयत्न. सार्थक निसटला बॉल हातातून तोपर्यंत रन कंप्लीट. नागेश वास्कर त्याने याच्या अगोदर षटकार ठोकला. त्याला जीवनदान. तीन 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल आता उर्वरित राहिले. 53 वर 3 एज लागले. बॉल टर्न केलेलं माहिती होतं स्लीप मधील खेळाडूला आणि तो तयार होता हा बॉल अडवण्यासाठी. सिंगल रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. सेकंड बॉल अगदी बघितला सेकंड लास्ट बॉल ज्याच्यावर सिंगल आली. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 रन आलेत. 54 वर 3 विकेट गेलेत. निशांची वादळी आणि झुंजार खेळी. नागेशनं ठोकलेला षटकार अधिकने केलेल्या 11 धावा फार उपयुक्त राहिल्या टीमसाठी. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील 53 वर 3 सध्या तुम्हाला बघायला मिळतात. बॉल तयार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सार्थक शेवटच्या बॉलवर हल्ला केला. बॉल गेला आकाशामध्ये. डीप मध्ये खेळाडू तयार होते. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलंय रोशन करमेलकर ज्यांना झेल तिथे टीपलाय. आणि पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव हा संपला. शेवटच्या बॉलवर जाता जाता आले विकेट. आणि पहिल्या सत्रामध्ये धावा झाले टोटल 54 आणि 55 धावांचं आव्हान दुंद्राई संघासमोर. 24 बॉल 55.
चला टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. सर कॅप्टन या दोन्ही टॉस साठी. यानंतरची लढत होईल लगेचच यंगस्टार 11 चिखले आणि आई गावदेवी 11 नेरेपाडा. चला प्लीज मॅच सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चिखले आणि नेरेपाडा. चला अगदी ऑन स्क्रीन मून तुम्ही पाहतायत ठीक रात्रीच्या 1:36 चला बॅटर येऊ दे लगेचच मैदानात. आता वेळ तुम्ही घेऊ नका. दोन राईंग बॉल द्या त्यांना. चिखले संघाची रिपोर्टिंग आली आहे. नेरेपाडा तुम्ही या. टॉस आपण करणार लगेचच. चोवीस चेंडू आणि 24 बॉल मध्ये 55 करायचे. वेजेसाठी बॅटर पाठवा प्लीज. जोंद्राई चला एका मिनिटामध्ये फिल्डर बॅटर गेले पाहिजेत. फिल्डर पोहोचलेत मैदानात. दुंद्रे तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. बघा विघ्नेश कॅमेरामॅन. विगू विगू काय चंद्रावर घ्यायचं का प्लॉट एखाद. चला बॅटर मैदानामध्ये चालेत आता. सागर आवाज वाढवा. 24 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे बऱ्याच गोष्टी असतात. बघा जेव्हा कॉमेंट्री बंद होती फक्त लाईव्हला कॉमेंट्री सुरू होती तेव्हा वाटलं मैदानामधील जो एक क्रिकेटचा खेळ आणि त्यासोबत समालोचनाचा एक रोमांचकपणा असतो तो एक वेगळाच असतो. त्यामुळे तो एक्साइटमेंट काय वेगळीच असेल. गेली गेली चंपा कुठे तुम्ही सर. चला मॅच ऑन होते. 55 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये प्रशांत आणि रोशन आलेत. मच्छिंद्र रोडपालकर मागे मॅच हिरो होते. ते मॅन ऑफ द मॅच राहिली होती. घेऊन जा. पहिलाच बॉल मिसामिंग. फिल्डर जज करत असताना प्रशांत सिनारेची मोठी विकेट मैदानात भेटते. टीम दुंद्रेला दुंद्राई संघाला मिळेल मोठा आदरा. खूप चांगली अंपायरिंग संपूर्ण सीझन यशस्वी गेली. टॉपचे आमच्या या चार पंचांमधून टॉपचे पंच सुनील तांडेल सर, त्याच्यानंतर सँडी पालकर सर, सत्यवान काकडे सर आणि सचिन कडू सर. अगदी दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी अंपायरिंग केल्या. त्यामुळे रायगडचे कलेक्शन आमच्याकडे आहेत परंतु ठाण्याचा ब्लॅक मनी कुठे गेला आहे माहिती नाही. नेरेपाडा संघाने टॉस तिथे जिंकलाय. मच्छिंद्रला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया मागील मॅचची. पहिल्याच बॉलवर अगदी विकेट बॉल मिस. अगदी पुन्हा एकदा हा फटका फसलाय. अमोल सिनारे लगातार 2 हदरे दिलेत. नागेश वास्कर खेळाडू आणखीन खेळाडू बाद.
1:41 झालेत. एक मॅच अजूनही बाकी आपली. दोन विकेट गेले सध्या. दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या बाहेर झालेत. चला मच्छिंद्र आलेत. मच्छिंद्रला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. यानंतर खातं कोळलेलं नाहीये. लगातार दोन मोठे हादरे नागेश वास्करने दिले दुंद्राईला. फुलटॉस बॉल होता. बॉल चला टीम मध्ये मिड विकेट कडे खेळाडू आहेत. काऊ कॉर्नर मध्ये पोहोचलेत. बॉलवर एकच सिंगल. रोशन आणि त्यासोबत राहुल या दोन खेळाडूंना चांगली कामगिरी करावीच लागेल या मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल तर. धीरज जांभळे यांच्या शुभ हस्ते आपण देतो मच्छिंद्र रोडपालकर मागील मॅचचे हिरो मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक. एक वर दोन. एक धावेवर दोन खेळाडू बाद. 3 चेंडूचा खेळ संपलाय. बघा ना, एक धाव 2 विकेट 3 चेंडू 1 2 3 असं काय मॅजिक आकडा हा बघायला मिळतो. परंतु रोशन्सला अगदी यामध्ये मॅच मध्ये रोषणाई करावी लागेल. रोशनला दमदार कामगिरी करावी लागेल. होय, इथे इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. काय झेल, अनबिलिव्हेबल, जबरदस्त ओव्हर हॅट्रिक, इम्पॉर्टंट विकेट. रोशन करमेलकर पोचावा लागेल अगदी खेळाडू कक्षामध्ये. तोही 0 वर. मोठे हादरे सध्या मिळत आहेत. एक या धावांवर 3 विकेट गमावले दुंद्राईंना. नागेश वास्कर दुंद्राई संघ सांगत असेल नागेश वास्कर अभि बस कर, कारण 3 विकेट त्यांनी घेतलेत. गुड स्टार्ट. यापेक्षा दुंद्रेच्या दृष्टिकोनातून चांगला स्टार्ट असूच शकत नाही. पॉवर प्ले मध्ये कंबड मोडण्याचं काम केलंय. उंच गेला हा बॉल आणि यावेळेस उंची सोबत लांबी देखील आणि संकटाच्या बोऱ्यामधून गरगर गिरक्या खात असताना संकट मोचक म्हणून आलेला उत्तमच्या बॅट मधून उत्तम षटकार. षटकार आल्या मागील बॉलवर. उत्तम सिनारे चांगली बॅटिंग. वाईट वर्क करताना दिसले तिथे. पहिले षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झाल्याने पॉवरफुल गोलंदाजी एक षटकार जरूर आला. तरी फक्त 7 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आले. 3 विकेट आले आणि 18 बॉल 48 धावांची आवश्यकता हा सामना विजयासाठी अजूनही मैदानामध्ये दुंद्राईला. पहिले षटक संपले. 7 धावा आणि 3 विकेट. शिवशंभो 3132 चिरबैलन दुंद्राई अजूनही 48 करायचे त्यांना हा सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल मध्ये रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 16 वर जाऊन पोहोचलाय. हाही मिसरामिंग आहे. बॉल चाललाय शॉर्ट मध्ये. थर्डमॅनला खेळाडू तैनात होते. थांबवलाय बॉलला. एकच रन या बॉलवर मिळते. राहुल सिंगल कंप्लीट करत असताना.
सुकापूरचे सन्माननीय सीतारामजी म्हसकर यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतो. तेही मैदानामध्ये प्रत्यक्षात उपस्थित आहेत. आपले हार्दिक स्वागत. वलावं लागेल पंचांना. व्हाईट बॉल त्यांनी दर्शवलाय. अतिरिक्त रन या चेंडूवर मिळते. काय मोठ्या फटक्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुंद्राईला मॅच मध्ये इन होण्याचा प्रयत्न करावा लागेल. नंतर संयम हा तुम्हाला दाखवावा लागेल. पहिल्यांदा मॅच मध्ये शिरकाव कसा करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. सन्माननीय सीताराम म्हसकर साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आपलं आगमन आपण आलेला आहात. आपलं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. उत्तमचा फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये टिपलाय झेल आणि आणखीन एक ट्रम्प कार्ड. महत्वाचा विकेट चौथा. सन्माननीय उत्तमजी म्हसकर यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावर या. नवीन बॅटर अमोल चौधरी आलेत बॅटिंगसाठी. 9 वर 4 विकेट त्यांनी गमावलेत दुंद्राईनं. संघ थोडस संकटामध्ये. राहुलला ती इनिंग साकारावी लागेल कारण आता सीझन अगदी हंगाम संपत आल्याने जाता जाता एक अशी इनिंग साकारावी लागेल की जी पुढच्या सीझन मध्ये प्रेरणा देईल. राहुल चौधरी अमोल चौधरी दोन्ही सख्खी बंधू मैदानामध्ये. भावांड मैदानात थाट मांडावं लागेल. गोलंदाजांची वाट लावावी लागेल तरच रन पूर्ण होऊ शकतात. परंतु जयेश मागील मॅच हिरो पहिल्याच बॉलवर वेलकम 6 स्वागत केलं षटकारानं अमोल चौधरीनं. 6 रन. जय शिनारी बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा ओव्हर पिच होता आणि स्लॉट मध्ये आल्या बॉल आणि तसा स्लॉट मध्ये पाठवलाय. पंधरा बॉल आणि 40 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पंचांनी दर्शवलं नो बॉल. बीमर आणि झेल जरी टिपला असता तरी हा नो बॉल होता. 1 रन पूर्ण झाले. 9+1 बॅटरच्या कोट्यामध्ये सिंगल जोडली जाईल. सांघिक टोटल मध्ये 2 जोडल्या जातील. धावसंख्या झाली आहे टोटल स्क्रीनवर तुम्ही देखील पाहू शकता 17 वर 4. फ्रीडचा चेंडू 15 बॉल मध्ये 38 रन पाहिजेत. जयेश दिर्शनाचं काम होतं. जरूर एज लागली. कॅच तिथेच पकडली विकेट किपरनं. परंतु हा फ्री हिट होता. राहुल 3 बॉल मध्ये 2 धाबा त्यांनी केलेल्या आहेत फक्त. 17 वर संघ आहे. 14 बॉल मध्ये अजूनही 38 मॅच ऑन आहे. 2 बॉल निर्णायक राहतील मॅच मध्ये. राहुलच्या बॅट मधून आडव्या पट्ट्याने त्याने दिलाय. हा टोळा परंतु फिल्डर आहे तयार. 1च रन. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ते 18. 13 बॉल 37. सर या बॉलवर चांगला फटका आला तर मॅच ऑन राहील दुंद्राईच्या दृष्टिकोनातून. हो उडाला बॉलला डाऊन द ग्राउंड. अंतिम बॉलवर आला हा तोच टोला. अगदी टोले जंग फलंदाजी करत असताना दिसला या बॉलवर अमोल चौधरी ज्यानं ठोकलाय षटकार. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा हाही स्लॉट मध्ये होता. टायमिंग प्रॉपर होतं या बॉलवर. 2 षटक संपलेले आहेत. 12 बॉल 31 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे या मॅच मध्ये किमान या ओव्हर मध्ये येणाऱ्या 6 बॉल मध्ये 16 ते 18 धावा यापास लागते. स्पीडअप करा दुंद्राई. फिल्डिंग लावून घ्या दुंद्रे संघ प्लीज. 12 बॉल 31.
पंच थोडस फास्ट घ्या. चोवीस धावा झालेत. पहिल्याच बॉलवर धमाकेदार सुरुवात करण्याचा प्रयत्न राहिला अर्धवट. व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल. झेल तिथे टिपलाय आणि पंचांनी दर्शवलाय हा सुरक्षित झेल टिपलाय. महत्वाचे विकेट राहुल चौधरी डगआउट. या बॉलवर प्रयत्न चांगला केला होता राहुलनं, परंतु थोडंसं लेट शॉट सिलेक्शन झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. संतुलन बघू शकतो आपण, सेलिब्रेशन बघू शकता. काल बालकृष्ण भोपीचं सेलिब्रेशन खूप भारी होतं. चोवीस वर 5 सध्या बघायला मिळतं. हो, बॅटच्या रडार मध्ये आल्या, उंच गेला हाही बॉल. लांबी किती हे बघावी लागेल. प्रयत्न केला अडवण्याचा, परंतु अर्धवट राहिला. हा प्रयत्न आलाय षटकार. हम भी कुछ कम नहीं हे सांगत असताना दुंदराई संघम दुंदरे संघाला प्रत्युत्तर दिलाय. षटकारानं धावसंख्येचं टोटल सध्या पोहोचलंय 30 वर. चोंडाने धावामध्ये अंतर 10 बॉल 25. या षटकारानं सामना थोडा रिकव्हर झालाय. दुंदराईच्या दृष्टिकोनातून 10 मध्ये 25 धावा या मैदानावर तरी माग नाहीयेत. तीस वर 5 सध्या बघतो आपण. पुन्हा एकदा बॉल हवेत खेळायला सुद्धा टर्न करेल बॉल हे माहिती होतं, त्यामुळे विकेट किपर बॉलवर आला. एक बनतीय. जितून जो षटका ठोकला त्यामुळे अमोलचं थोडं कॉन्फिडन्स वाढलाय. 2.3 चेंडू संपलेत. 31 धावा 5 विकेट. परंतु जरी 5 विकेट गेले असते तरी धावा फार चांगल्या आहेत. 9 बॉल 24. 4 षटका ठोकायचे आहेत 9 बॉल मध्ये. मयूर बोनशेतचा ज्याला दमदार कामगिरी केली होती आणि त्याला आठवलं तसाच बॉल पाठवलं. प्रेक्षक दीर्घामध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चला आनंद सगळ्यांनी घ्या. याच्या अगोदर दुंदरे संघाचा जल्लोष आपण पाहिला आणि आता सध्या दुंदराईचे प्रेक्षक जल्लोष करतायत. षटकार आलाय. 8 बॉल 18. 8-18. दुंदरे संघ थोडासा निश्चिंत होता, परंतु अमोल सिनारेची बॅट ज्या पद्धतीने बोलते आता थोडं जल्लोषाचं आनंदाचं वातावरण बनलंय. थोडीशी पायाखालची जमीन दुंदरे संघाची सरकली या मॅच मध्ये, कारण येणारे चेंडू धावामध्ये अंतर 8 बॉल 18 धावांची आवश्यकता. नुकताच मी उल्लेख केला 9 बॉल मध्ये 24 पाहिजे होता आणि त्यावर हा षटकार आलाय. 8 बॉल 18. 3 षटकारांची आवश्यकता 8 बॉल मध्ये. अमोल सिनारे दबाव नाहीये त्याच्यावर, त्याचा नॅचरल गेम खेळतोय तो मैदानामध्ये. शांत डोक्यानं लढतोय. स्लॉट मध्ये बॉल आल्यानंतर प्लॉट मध्ये पाठवतोय. 4 बॉल मध्ये 3 षटकार त्यांनी ठोकलेत. 19 रन केलेत. 37 वर संघ आपण पाहतोय. 8-18. फुलटॉस बॉल होता, दिशा देण्याचं काम केलं. बॉल झाला डीप मध्ये. एकशा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप. एकशा कव्हर मध्ये चौकार. 4 रन. एकट्यानं किल्ला लढवतोय. 7 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. हा सामना विजयासाठी कंपल्सरी चेसिंग मॅच ऑन केली आहे. सामना जो निसटला होता आपल्या हातातून पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम केलं अमोल सिनारेला. परंतु क्रिकेट खेळामध्ये चेसिंग करत असताना फक्त इनिंग नाही तर मॅच विनर बनता तुम्हाला आलं पाहिजे, तर तुमचं महत्व वाढतं.
परंतु बघायचं अमोल सिन्हारे 5 बॉलमध्ये 23 रन केलेत काय या 7 बॉलमध्ये 14 करतील हा एक मोठा प्रश्न. श्रावण 5 बॉलमध्ये 17 धावा त्यांनी खर्च केलेत. एक विकेट आलेला आहे. प्लीज वेळ घेता तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंट बॅट्समन तुम्ही एक मॅच आपल्याला कव्हर करायची अजून. अंदाज होता आज 2:15 पर्यंत टुर्नामेंट संपेल परंतु नाही 1 तास अजूनही लागेल आपल्याला कारण एक मॅच बाकी आहे. आडव्या पट्ट्याने खेळाचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे आधी अमोलला त्यामुळे ही जितूची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केली. जितूला बाद व्हावं लागते. आता शेवटचे अंतिम 6 बॉल 14ची गरज. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट दोन्ही टीम तुम्ही सज्ज राहा. चला फिल्डिंग लावून घ्या. स्क्रीन मध्ये की बघा मिळते 6 बॉल 14 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. चांगली मॅच झाली आहे. शेवटचा षटक फेकेल अधिक सिन्हारे. चला मॅच ऑन करूया प्लीज. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 14 धाव्यांची गरज. डीजे सागर चला जॉईन व्हा. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही या सामन्याला कलाटणी ज्या खेळाडूंना दिली तो अमोल सिन्हारे मैदानामध्ये स्ट्रायकर एंड कडे राहील. अधिक सज्ज झालेत. 6 बॉल 14 आणि पहिल्याच बॉलवर तिखट यॉर्कर वाईड यॉर्कर डॉट बॉल इथे आलाय. सुरुवात झाली निर्धाव चेंडून सामन्यामध्ये रोमहर्षकपणा हा बघायला मिळतो. 41 बोर्डवर लागलेले आहेत. आता शेवटचे 5 बॉल विजयासाठी धावा पाहिजे 14. थरार क्रिकेटचा अनुभवाला मिळतोय. रोमहर्षपणा मैदानात निर्माण झालेले आहे. हे बॅटल आता लढायला सुरुवात झाली आहे. बघायचंय 5 बॉल 14. इथे या बॉलला उडायला हवेत. मिस टायमिंग लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन द बॉल आणि हा जल्लोष दुंद्रे संघाचा कारण अमोल सिन्हारेची विकेट खेळाडू बाद. बघा सन्माननीय श्री राजाजी केनी साहेब अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहेत. शेवटी त्यांच्या नावाची स्पर्धा द्वारे मोठ्या आहेत. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. 3.2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 4 बॉल आणि 14 धावांवर ही मॅच येऊन थांबलेली आहे. लेफ्टी खेळाडू कोण आहे? शुभम सिन्हारे. जितू मैदानामध्ये परंतु तो जितू आम्ही जो पाहिलाय 2018-19 तो क्वचितच पाहायला मिळाले. परंतु आज रेस्पॉन्सिबिलिटी मोठे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. इतक्या लवकर हार मानून जमणार नाही. लढावा लागेल. मैदानामध्ये संघर्ष असा करा आव्हानावर तुटून पडता आलं पाहिजे आणि असं तुटून पडायचं की इतिहास घडला पाहिजे. शुभमना बॉलला हवेत खेळ उंच केला. हा बॉल मिस फिल्डर डाऊन द बॉल जज पुन्हा एकदा करतात. आणखीन एक विकेट. आणखीन एक खेळाडू इथे होईल
झेल बाद आणखीन एक मोठा हादरा. तीन बॉल आणि 14 आता ही मॅच येऊन थांबले. या 2 विकेट ज्या पडल्या तिथे सामना थोडासा फसला, स्पेशली अमोल. सार्थक उलवेकर हा मैदानामध्ये आलेला आहे. 3 बॉल 14 अशी लढत येऊन थांबली. धुंद्रे संघ याच गोष्टी चर्चा करते. 1 बॉल चांगला डिलिव्हर करायचा आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल. येणाऱ्या अपकमिंग बॉलवर जर हिट केला तर मॅच ऑन राहील, यात मात्र शंका नाही आहे. कारण 41 वर संघ गोलंदाजांनी खर्च केला तर त्या फलंदाजांनी वसूल करावेच लागतात. तीन बॉल आणि 14 वर ही लढत येऊन थांबले. बघायचं आहे एक फटका तर मॅच बनेल आणि ते फटका फसलेला आहे. विकेट कीपर निशांत बॉल कलेक्ट केलाय. 1च रन या बॉलवर मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, वे एकत्र येऊ नका. 2 बॉल 13. जरी 2 बॉल 2 षटकार आली तरी सामना जिंकता येणार नाही. एक्स्ट्रा बॉल आला तरच मॅच जिंकली जाऊ शकते. जितूसाठी अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवला आणि हा डॉट बॉल आलाय. रिझल्ट खर तर समोर आलाय. शेवटचा आता 1 बॉल क्वालिफाय होण्यापासून आता 1च बॉल दूर राहिलाय आणि अशा रीतीने या बॉलला क्वालिफाय करतो या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये GKC धुंद्रे. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक धुंद्राई.